नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुकावार माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण नळ, टाकी आणि हौद यावरील जी सिरीज चालू केलेली आहे त्या सिरीज मध्ये मित्रांनो आपण यापूर्वी 3 पार्ट पाहिलेले आहेत। आज आपण विद्यार्थी मित्रांनो टाइप क्रमांक 1 वरील अख्खा पूर्ण सुपडा साफ करून टाकणार आहोत। म्हणजेच मित्रांनो टाइप क्रमांक 1 मध्ये ज्या पद्धतीने आपण प्रश्न पाहिलेले आहेत त्या प्रश्नांना फिरून कसं विचारले जाऊ शकते प्रश्न किंवा परीक्षेमध्ये तीच टाइप क्रमांक 1 कशा पद्धतीने विचारू शकते, एकाच गणिताला वेगवेगळ्या पद्धतीने कसं विचारलं जाऊ शकते हे आपण या लेक्चर मध्ये पाहणार आहोत। अर्थातच टाइप क्रमांक 1 चा पूर्ण सुपडा साफ करून टाकणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर स्लाइड वर टाइप क्रमांक 1 मधील पहिला प्रश्न तुमच्या समोर आला असेल। आपण पहिला सुरुवातीला तो दिलेला प्रश्न वाचून घेऊ आणि त्याला ट्रिकने लॉजिक लावून सूत्राचा वापर न करता आपण सोडवून घेणार आहोत। पहा प्रश्न काय म्हणतो, पहिल्या नळाने टाके 8 तासात पूर्ण भरते, दुसऱ्या नळाने तीच टाके 12 तासात पूर्ण भरते, दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर ती टाकी किती तासात भरते, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। आता मित्रांनो टाइप क्रमांक 1 म्हणलं की तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की 2 नळ आहेत, त्या 2 नळाचे वेगवेगळे काय दिलेले आहेत, तास दिलेले आहेत आणि दोन्ही नळ जर एकत्र चालू केले तर आपल्याला दिलेली टाकी असेल किंवा हौद असेल किंवा XYZ काही असेल ते किती तासात भरते, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। आता मित्रांनो अशा पद्धतीचा जर प्रश्न विचारला तर आपण याला ट्रिकने किंवा लॉजिक लावून कसा प्रश्न सोडवायचं। पहा 2 नळ आहेत, बरोबर आहे। मग आता पहिल्या नळाने दिलेली टाकी किती तासामध्ये भरत आहे, 8 तासामध्ये, म्हणून पहिलं सुरुवातीला 8 लिहून घ्या। त्यानंतर गुणाकाराचं चिन्ह देऊन दुसरं नळ जे आहे त्या दुसऱ्या नळाने तीच टाकी किती तासामध्ये भरत आहे, 12 तासामध्ये, म्हणून गुणाकारामध्ये 12 लिहा। समजलं? एवढं समजलं जर असेल तर विद्यार्थी मित्रांनो पहा भागाकारामध्ये काय करायचं, आता हेच 8 आणि 12 फक्त बेरीजेच्या स्वरूपामध्ये आपल्याला लिहायचे आहेत, म्हणजेच 8 अधिक 12 एवढंच करायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो ही जर ट्रिक तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्ही टाइप क्रमांक 1 मध्ये कसला जरी प्रश्न तुम्हाला जर विचारला तरी तुम्ही सोडू शकता। आता पहा 12 गुणिले 8 म्हणजेच 12 8 96 भागिले या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 12 आणि 8 या दोघांची बेरीज किती होणार, 20। आता विद्यार्थी मित्रांनो 20 न 96 ला भाग देता येत नाही किंवा जाईल, परंतु आपण काय करणार, त्याचे अवयव पाडू। आता अवयव कसे पाडणार, पहा 24 गुणिले 4 म्हणजे 24 चोक 96 भागिले, आता पहा विद्यार्थी मित्रांनो 20 चे अवयव 5 चोक 20, या ठिकाणी 4 4 काय झाले, कॅन्सल झाले, कटले। आता उत्तर काय आलं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय मिळालं, 24 भागिले 5 असं पण उत्तर असू शकते। किंवा विद्यार्थी मित्रांनो पहा हे काय आहे, अपूर्णांकामध्ये आपल्याला उत्तर मिळालेलं आहे, फ्रॅक्शन मध्ये आपल्याला उत्तर मिळालेलं आहे। जर आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये जर उत्तर काढायचं असेल तर आपण कसं काढतो विद्यार्थी मित्रांनो, पहा काय करणार, 5 ला 5 लिहिणार, मग आता 5 चोक 20 म्हणजे या ठिकाणी 4 लिहिणार, 20 मध्ये 24 होण्यासाठी किती मिळवावे लागतील, 4, म्हणून ते 4 अंशामध्ये लिहिणार, पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये झालं। किंवा असं बी करू शकतो की बाबा 5 न 24 ला भाग देऊन जे काही उत्तर आपल्याला येईल ते उत्तर या ठिकाणी आपण लिहू शकतो। सांगण्याचा तात्पर्य एवढाच की विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन मध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला उत्तर दिलं असेल त्या पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकता, मग ते पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये असेल किंवा अपूर्णांकामध्ये असेल किंवा पॉइंट मध्ये येऊ शकते। या कुठल्याही पद्धतीचा वापर करून तुम्ही उत्तर काढू शकता आणि ऑप्शन मधील उत्तर सिलेक्ट करू शकता। आता पहा विद्यार्थी मित्रांनो याच पद्धतीचा आपण वेगळा प्रश्न पाहू, काय म्हणते पहा, पहिल्या नळाने टाकी 12 तासात पूर्ण भरते, म्हणजे पहिला नळ आहे त्यानं जर टाकी भरायची असेल त्या नळाने तर किती तास लागत आहेत, 12 तास।
त्यानंतर दुसऱ्या नळाने तीच टाकी 24 तासामध्ये पूर्ण भरते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर टाकी किती तासामध्ये भरेल? आता पहा, तुम्हाला माहित आहे प्रश्न काय, टाईप काय म्हणते आपली, टाईप क्रमांक 1 काय म्हणते की बाबा दोन नळ आहेत, दोन नळाचे वेगवेगळे तास दिलेले आहेत आणि ते दोन्ही नळ जर एकत्रितरित्या चालू जर केले तर दिलेली टाकी किंवा दिलेला हौद किंवा दिलेला बकेट काही असेल ते किती तासामध्ये भरेल, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. मग आपण काय करतो, पहिल्या नळाचा जो तास दिलेला आहे तो तास लिहून घ्या 12. त्यानंतर दुसऱ्या नळाचा जो तास दिलेला आहे तो लिहून घ्या 24. त्या दोघाचा काय करणार, गुणाकार आणि भागिले काय करणार, तेच 12 आणि 24 फक्त बेरजेमध्ये, म्हणजेच 12 अधिक 24. लक्षात आलं? मग आता काय करणार, 12 गुणिले 24 या दोघाचा विद्यार्थी मित्रांनो आपण काय करू, 12 गुणिले 24 याचा आपण गुणाकार करून घेऊ. मग आता काय गुणाकार येणार, 12 गुणिले 24 तुम्ही गुणाकार करून पाहू शकता, 288 उत्तर येणार विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर 24 अधिक 12 या दोघाची जर बेरीज केला तर उत्तर किती येणार, 36. आता 36 न जर आपल्याला 288 ला भागायचं असेल तर मित्रांनो आता 36 चा पाढा तयार करावा लागेल. मग त्याच्यापेक्षा विद्यार्थी मित्रांनो आपण काय करू, याचे अवयव पाडू. आता अवयव पहा तुम्ही, 36 गुणिले 8 जर तुम्ही केलात तर या दोघाचा गुणाकार 36 आणि 8 या दोघाचा गुणाकार किती येणार, 288 येणार. तुम्ही करून पाहू शकता. आता पहा 36 1 36, पहा 36 36 काय झाले, कॅन्सल झाले, कटले. कोण उरलं, 8 भागिले 1 म्हणजेच उत्तर काय आलं, 8 तास. बघा किती सिंपल आहे, तासामध्ये आलं. आता जे उत्तर तुम्हाला असेल, आता या ठिकाणी अपूर्णांक आहे का नाही, मग त्यामुळे तुम्हाला काही प्रश्नच निर्माण होणार नाही. 8 तास या प्रश्नाचं काय झालेलं आहे, उत्तर आलेलं आहे. याच पद्धतीने समोरचा प्रश्न पहा. समोरचा प्रश्न काय म्हणतो, प्रश्न आपल्याला फक्त जसे फिरून आपल्याला विचारतील त्या पद्धतीनेच आपण पाहणार आहोत. म्हणजेच टाईप क्रमांक 1 चा आपण या लेक्चर मध्ये पूर्ण सुपडा साफ करून टाकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की टाईप क्रमांक 1 म्हणजे तुमच्या पूर्ण हृदयामध्ये बसली पाहिजे. आज आपण एवढं प्रॅक्टिस करून घेणार आहोत. पहा प्रश्न काय म्हणतो, एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 8 तासात भरते व दुसऱ्या नळाने तीच टाकी 12 तासात भरते, तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास ती टाकी पूर्ण भरण्यास किती वेळ लागतो, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आता मित्रांनो अंक आपले सेम आलेले आहेत, अंक यापूर्वी आपण घेतलेले आहेत पण काही फरक पडणार नाही. आता पहा पहिली टाकी तुम्हाला माहित आहे, पहिला नळ त्याचा तास किती दिला, 8 तास. त्यानंतर दुसरा नळ त्याचा किती दिला, 12. या दोघाचा काय करणार आपण, गुणाकार आणि भागाकारामध्ये काय करतो, नेहमीप्रमाणे 8 अधिक 12. बरोबर आहे, म्हणजे जे संख्या दिलेली आहे त्याला आपण फक्त बेरजेच्या स्वरूपामध्ये लिहिलेलो आहोत. मग आता 12 गुणिले 8, 12 8 काय करणार, 96. तुम्हाला माहित आहे 96 भागिले 12 आणि 8 या दोघांची बेरीज म्हणजेच काय येणार, 20. तुम्हाला माहित आहे काय करणार, अवयव 24 गुणिले 4, 24 चौक 96 आणि 5 चौक 20. 4 4 काय झाले राजे हो, कटले. कोण उरलं, तर 24 भागिले 5 उरलेला आहे. जर असं उत्तर असेल पूर्णांकामध्ये, सॉरी अपूर्णांकामध्ये, तर तुम्ही अपूर्णांकामध्ये द्या किंवा याला काय करणार मग, पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये करणार. बघा भागिले 5 ला 5, या ठिकाणी 5 चौक 20, 4 या ठिकाणी लिहा. 20 मध्ये 24 होण्यासाठी किती मिळवावे लागतील, 4, म्हणून 4.4/5 असं बी लिहू शकता. किंवा 5 न 24 ला भागा, उत्तर आलेल्या पॉइंट मध्ये जर उत्तर तिथं दिलं असेल ऑप्शन मध्ये तर उत्तर तसं पण लिहू शकता. सांगण्याचा तात्पर्य काय, जे उत्तर असेल ते तुम्ही लिहू शकता, फक्त ट्रिक तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा याच पद्धतीचा आपण समोर दुसरा प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न काय म्हणतो, एक टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते व दुसऱ्या नळाने तीच टाकी 12 तासात भरते, तर दोन्ही नळ, पहा विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास ती टाकी किती तासात भरते, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आता पहिल्या नळानं आपल्याला टाइम काय दिलेला आहे, वेळ काय दिलेला आहे, पहिल्या नळाचा विद्यार्थी मित्रांनो 6 तास. किती दिलेला आहे, 6 तास, म्हणून 6 लिहा. गुणिले तुम्हाला माहित आहे दुसऱ्या नळाचा जो
वेळ किती आहे, किती तास आहे 12 म्हणून गुणिले 12 लिहा. 6 गुणिले 12 लिहा. आता छेदामध्ये काय लिहितो, जे संख्या आहेत ते फक्त बेरजेमध्ये लिहितो, म्हणजेच 6 अधिक काय करणार 12. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना काय माहित आहे की बाबा 12 सकम 72, या ठिकाणी 72 लिहा आणि भागिले 12 अधिक 6 म्हणजेच किती होणार 18. 18 एक 18, 18 चौक 72. उत्तर किती आलं विद्यार्थी मित्रांनो 4 तास. किती सिंपल आहे, किती इझी आहे बघा. तुम्ही फक्त प्रश्न समजून घ्या, कारण प्रश्न थोडं घुमून पण विचारू शकतात, म्हणून आपण जास्तीत जास्त प्रश्न याच्यावर घेतलेले आहेत. आता पहा प्रश्न काय म्हणतो समोरचा, 1 टाकी पहिल्या नळाने 10 पहिल्या नळाने 10 तासात भरते व दुसऱ्या नळाने तीच टाकी 15 तासात भरते. दोन्ही नळ मिळून ती टाकी किती तासात भरते. आता दोन्ही नळ एकत्र चालू केली असेल तर असं विचारलं होतं पहिलं, पण या ठिकाणी काय विचारलं, दोन्ही नळाने मिळून म्हणजेच एकत्र चालू केलेली, हे लक्षात असू द्या. म्हणूनच मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रश्न थोडा फिरून जरी विचारला तरी काळजी करायचं नाही. हीच मेथड, हीच पद्धत किंवा हीच ट्रिक आपल्याला वापरायची आहे. आता पहिला जो नळ आहे त्याचा आपल्याला तास किती दिला 10 गुणिले दुसरा नळ 15. मग आता भागाकारामध्ये काय करतो, फक्त बेरीजेचं चिन्ह देतो, म्हणजेच 10 अधिक 15 असं करतो. आता 15 गुणिले 10, 15 10 150 भागिले विद्यार्थी मित्रांनो पहा 15 अधिक 10 म्हणजेच 25. आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे 25 एक 25, 25 सख 150, 6 तास उत्तर आलेलं आहे. किती सिंपल आहे, किती इझी आहे, तुम्ही पाहू शकता. आता तुम्हीच अंदाजा लावू शकता. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो समोरचा प्रश्न काय म्हणतो पहा. समोरचा प्रश्न, 1 टाकी पहिल्या नळाने 30 तासात भरते व दुसऱ्या नळाने तीच टाकी 40 तासामध्ये भरते, तर दोन्ही नळाने मिळून ती टाकी किती तासात भरते. आता दोन्ही नळाने मिळून असं सांगितलेलं आहे, हे लक्षात असलं पाहिजे. आता पहिल्या तासामध्ये पहिला जो नळ आहे त्याचा किती तास दिला आपल्याला 30 तासामध्ये ती टाकी भरते. दुसऱ्या नळाने किती तासामध्ये भरत आहे 40, म्हणून 30 गुणिले 40 पहिलं सुरुवातीला करून घ्या. आणि भागाकारामध्ये काय करतो, जे गुणाकारात लिहिलं ते फक्त बेरजेमध्ये लिहितो, म्हणजेच 30 अधिक काय करणार 40 करणार. आता पहा तुम्हाला माहित आहे 4 त्रिकम 12 आणि 2 0ला 2 0 म्हणजेच 40 गुणिले 30, या दोघाचा गुणाकार किती आला 1200, अर्थातच 1200. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 30 आणि 40 या दोघाची बेरीज म्हणजेच किती होणार 70. 0 0 काय झाला कटला. आता विद्यार्थी मित्रांनो पहा 120 भागिले 7 असं आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे उत्तर निघालेलं आहे, बरोबर आहे. आता अपूर्णांकामध्ये असेल तर असं करा, किंवा 7 न 120 ला भागा आणि जे उत्तर पॉइंट मध्ये निघेल ते उत्तर पण तिथं असू शकते. आता ऑप्शनवर डिपेंड करणार आहे विद्यार्थी मित्रांनो की उत्तर काय, किंवा आपण जर याला पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये करायचं असेल तर कसं करणार पहा, या ठिकाणी 7 लिहिणार, बरोबर आहे. मग आता 17 7 119 म्हणून या ठिकाणी 17 17 7 119 एक उरला आणि ते आपण अंशामध्ये लिहिणार, म्हणजे उत्तर काय आलं 17.1/7. अशा पद्धतीनं पण उत्तर असू शकते. आता ऑप्शन वर आपण काय करणार आहोत डिपेंड असणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात असू द्या. त्यानंतर पहा समोरचा प्रश्न काय म्हणतो, 1 पाण्याची टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते तर दुसऱ्या नळाने ती टाकी भरण्यासाठी 12 तास लागतात. आता प्रश्न व्यवस्थित लक्षात असू द्या, काय म्हणलं 1 पाण्याची टाकी पहिल्या नळाने 6 तासामध्ये भरते असं सांगितले, आणि दुसऱ्या नळाने ती टाकी भरण्यासाठी 12 तास लागतात असं सांगितलेलं आहे. 12 तास लागतात जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले ती रिकामी टाकी भरण्यास. आता या ठिकाणी पहा ऍड काय केलं, रिकामी टाकी हा शब्द ऍड केला. आपण कन्फ्यूज होऊ नये, रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल. आणि हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो रायगड पोलीस 2018 ला विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे, लक्षात असू द्या. प्रश्न असेच फिरून फिरून विचारतात. आता रिकामी टाकी म्हणलं की आपण काय करतो कन्फ्यूज होऊन जातो, कन्फ्यूज व्हायचं नाही. टाइप क्रमांक 1
काय सांगते तुम्हाला पक्क लक्षात असलं पाहिजे की बाबा दोन नळ आहेत, दोन्ही नळाचे वेगवेगळे तास दिलेले आहेत, दोन्ही नळ जर एकत्र आपल्याला चालू करायचे असतील तर ते दिलेली टाकी असेल, हौद असेल, बकेट असेल किंवा अदर काही असेल ते भरण्यासाठी किती वेळ लागतो, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। हे फक्त डोक्यात आपल्याला फिट करून ठेवायचं आहे। आता पहा, पहिल्या नळाने दिलेली टाकी असेल, हौद असेल, काही असेल ते भरण्यासाठी किती तास लागत आहेत, 6 तास, म्हणून 6 लिहा। गुणाकारामध्ये दुसऱ्या नळाने तीच दिलेली टाकी, हौद वगैरे काहीतरी भरण्यासाठी किती तास लागत आहेत, 12, म्हणून 12 लिहा। याचा अर्थ या दोघांचा आपण काय करत आहोत, गुणाकार करत आहोत आणि छेदामध्ये काय करतो, 6 अधिक 12 लिहितो। एवढं तर तुम्हाला सर्वांना काय झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, माहित झालेलं आहे। आता 12 सख 72, या ठिकाणी 72 लिहा, भागिले 12 आणि 6 18, आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे 18 एक 18, 18 चौक 72, उत्तर किती आलं, 4 तास। विद्यार्थी मित्रांनो, रायगड पोलीस 2018 ला विचारण्यात आलेला प्रश्न आहे, लक्षात असू द्या। त्यानंतर पहा, समोरचा प्रश्न काय म्हणतो, एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 8 तासात भरते, म्हणजे पहिल्या नळाने जर ती टाकी भरायचं असेल तर 8 तास लागत आहेत, दुसऱ्या नळाने ती टाकी भरण्यासाठी 12 तास लागतात। जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल। या ठिकाणी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो रिकामी आलेला आहे, पण आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाही, आणि दिलेला प्रश्न वर्धा पोलीस 2017 ला विचारण्यात आलेला प्रश्न आहे। असंच फिरून प्रश्न विचारतात विद्यार्थी मित्रांनो, लक्षात असू द्या, कारण आपण पेपर मध्ये असतो, आपलं माइंडसेट ते बिघडवण्याचा प्रयत्न करतात, पण आपल्याला आपलं माइंड पूर्ण स्थिर ठेवायचं आहे आणि अशा प्रश्नांना आपल्याला सोडवायचं आहे। मग आता तुम्हाला माहित आहे काय करणार, पहिल्या नळाचा जो तास दिलेला आहे तो तास लिहा, 8 तास, गुणिले दुसऱ्या नळाचा तास 12, या ठिकाणी लिहून घ्या, 8 गुणिले 12, भागिले काय करणार, 8 अधिक 12, एवढंच करणार। मग आता तुम्हाला माहित आहे 12 8 96 आणि 12 आणि 8 20, अशा पद्धतीचा प्रश्न पहिले येऊन गेलाय, संख्या तुम्हाला माहित आहेत। मग आता 24 गुणिले 4, कारण 24 चौक 96 आणि 5 चौक 20, 4 4 काय झाले, कॅन्सल झाले, कटले, कोण उरलं, 24 भागिले 5। जर असं अपूर्णांकामध्ये उत्तर असेल तर द्या, किंवा मग 5 न 24 ला भागा आणि जे पॉइंट मध्ये उत्तर येईल ते द्या, नसेल तर पूर्णांक युक्त अपूर्णांकात असेल तर त्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये बनवा। कसं बनवणार, 5 1 5, 5 चौक 20, 4 या ठिकाणी लिहा। 20 मध्ये 24 होण्यासाठी किती मिळवावे लागतात, 4, म्हणून 4.4/5 हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असू शकते। आता ऑप्शन वर आपल्याला काय करायचं आहे, डिपेंड राहायचं आहे, किंवा ऑप्शन पाहून आपल्याला उत्तर सिलेक्ट करायचं आहे। समोरचा प्रश्न पहा, एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 36 तासात भरते, तर दुसऱ्या नळाने ती टाकी भरण्यासाठी 24 तास लागतात। जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहित आहे आपण काय करतो, 2 नळा दिलेले आहेत, मी तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेत आहे। 2 नळा दिलेले आहेत, पहिल्या नळाचा जो आपल्याला तास दिलेला आहे तो किती आहे, 36, म्हणून 36 लिहा। गुणाकारामध्ये दुसऱ्या नळाचा तास किती दिलेले आहे, 24, म्हणून 24 लिहा, आणि भागिले काय करता विद्यार्थी मित्रांनो, त्यांची बेरीज, म्हणजेच 36 अधिक 24, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आता 36 गुणिले 24 या दोघांचा जर गुणाकार केला विद्यार्थी मित्रांनो, तर गुणाकार किती येणार, 864 येणार। तुम्ही करून पाहू शकता किती येणार, 864 भागिले, आता पहा 24 आणि 36 या दोघांची बेरीज किती येणार, 60। आता विद्यार्थी मित्रांनो, याला संक्षिप्त रूप द्या, किंवा काय करणार, मग तुम्ही 60 न 864 ला भाग देणार, आणि उत्तर जर आपण काढायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, 60 न 864 ला जर भागलं तर उत्तर येते 14.4। किती येते, 14.4। तुम्ही काढून पाहू शकता। नेहमी मी सांगत आलोय की बाबा ऑप्शन वर डिपेंड राहा, म्हणजे ऑप्शन मध्ये जर पॉइंट मध्ये उत्तर दिलं तर पॉइंट मध्ये, किंवा अपूर्णांकात असेल तर अपूर्णांक, पूर्णांक युक्त अपूर्णांकात असेल तर पूर्णांक युक्त अपूर्णांक। आता पहा समोरचा प्रश्न याच पद्धतीचा किंवा याच टाइपचा प्रश्न, काय म्हणतो प्रश्न,
एका नळाने 2 तासात पाण्याची टाकी भरते, दुसऱ्या नळाने 6 तासात भरते, दोन्ही नळ सोबत, या ठिकाणी प्रश्न हे बघा, सोबत सुरू केले तर पाण्याची टाकी केव्हा भरेल? आता या ठिकाणी नवीन शब्द ऍड झालेला आहे, सोबत म्हणजे काय? एकत्रित, एकदाच. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, हा दिलेला प्रश्न उस्मानाबाद, अर्थातच आत्ताच तेव्हाच उस्मानाबाद आणि आत्ताच धाराशिव पोलीस 2017 ला विचारण्यात आलेला प्रश्न आहे. हे लक्षात असलं पाहिजे तुम्हाला. मग आता तुम्हाला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो, आपले विद्यार्थी काय करतात की बाबा सोबत म्हणलं, मग आता कसं करणार? काहीच करायची आवश्यकता नाही मित्रा. काय करणार? तुला माहित आहे काय सांगितलेलं आहे की बाबा 2 नळ आहेत, 2 नळाचे वेगवेगळे तास दिलेले आहेत, दोन्ही नळ जर एकत्र चालू केले तर दिलेला हौद असेल, दिलेला नळ असेल, दिलेली टाकी असेल किंवा जे काय भरायचं असेल ते किती वेळामध्ये भरते, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. मग काय करणार? पहिल्या नळाचा जो तास दिलेला आहे तो तास लिहि 2 तास, बरोबर आहे, 2 तासात गुणिले दुसऱ्या नळाने ती टाकी भरण्यासाठी किती तास लागत आहेत? 6 तास. म्हणून या दोघांचा गुणाकार कर किंवा सुरुवातीला गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहून घे आणि भागाकारामध्ये काय करणार? याच दोघाला फक्त बेरीजेच्या स्वरूपामध्ये भागाकारात लिहि. बाकी काय विद्यार्थी मित्रा? काहीच नाही. 6 2 12, या ठिकाणी 12 लिहि आणि 6 आणि 2 काय करणार? 8. आता 8 न जर विद्यार्थी मित्रा 8 न जर 12 ला भागलं तर उत्तर काय येईल? 8 न जर 12 ला भागलं तर उत्तर येईल 1.5 तास, म्हणजेच 1.5 तास. आता कसं ते पण पाहून घे. या ठिकाणी 8 आणि 12, आता 8 न जर 12 ला भागला तर उत्तर कसं येणार? काय करणार? 8 1 8, किती उरले? 4. काय करणार? पॉइंट देणार, इथं 0 घेणार. 8 पंचे 40, बाकी काय आली? 0. भागाकार किती आला? 1.5 म्हणजेच 1.5 तास. हे आपण लिहिलेलं आहे. आता पॉइंट मध्ये जर उत्तर नसेल, ऑप्शन मध्ये पॉइंट मध्ये उत्तर नसेल तर काय करणार? मग तुम्हाला माहित आहे काय करणार? या ठिकाणी आपण असं लिहू, पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये काढायचं असेल, कारण अपूर्णांकामध्ये तर ऑलरेडी आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. आता पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये काढायचं असेल तर 8 ला 8 या ठिकाणी लिहा. 8 1 8, 8 मध्ये किती मिळवले पाहिजे तेव्हा 12 उत्तर येणार? तर 4 मिळवले पाहिजे. हे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे 1.4/8. अशा पद्धतीचं मित्रा तुला स्वतःला पाहावं लागणार आहे की उत्तर कसे काढायचे, काय नाही ते तुला पाहावं लागणार आहे. त्यानंतर पहा समोरचा प्रश्न, आपण टाईप क्रमांक 1 मधील पूर्ण सुपडा साफच करून टाकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, लक्षात असू द्या. आता पहा या ठिकाणी प्रश्न काय म्हणतो? प्रश्न पहा आता व्यवस्थितरित्या. एक पाण्याचा हौद, पहा हौद भरण्यासाठी 2 नळाची सोय आहे. आता या ठिकाणी पहा सोय हा शब्द दिलेला आहे, 2 नळाची सोय आहे असं सांगितलेलं आहे. पहिल्या नळाने हौद भरण्यासाठी किती तास लागतात? 3 तास लागतात. दुसऱ्या नळाने हौद भरण्यासाठी 6 तास लागतात. दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास हौद भरण्यासाठी किती वेळ लागेल? मित्रा प्रश्न तेच आहे पण प्रश्न फिरून विचारला. फिरून कसा विचारला? सुरुवातीला ही लाईन पूर्ण ऍड केलेली आहे, लक्षात असू दे. आता याची आवश्यकता होती का? नाही, फक्त तुला कन्फ्यूज करायचं होतं म्हणून ते तसा प्रश्न विचारला. मग आता तुला माहित आहे काय की बाबा आपले टाईप क्रमांक 1 काय म्हणते? तर टाईप क्रमांक 1 आपल्याला हे सांगते की 2 नळ आहेत, दोन्ही नळाचे वेगवेगळे तास दिलेले आहेत. या दोन्ही नळ जर एकत्रितरित्या चालू केले तर दिलेली टाकी असेल, दिलेला हौद असेल किंवा बकेट असेल, काही असेल, हे भरण्यासाठी आपल्याला किती वेळ लागतो हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. मग आता पहिल्या नळाने जर एखादा टाकी हौद वगैरे भरायचा असेल तर किती लागतो वेळ? 3 तास असं या ठिकाणी सांगितलं. गुणिले दुसऱ्या नळाने तीच टाकी, तीच हौद किंवा तेच हौद भरायचा असेल तर वेळ किती लागतो? 6. म्हणून 3 गुणिले 6 सुरुवातीला लिहून घ्या. त्यानंतर 3 अधिक 6 असं छेदामध्ये लिहा. 6 18 किंवा 3 संग 18 आणि 6 आणि 3 या दोघांची बेरीज 6 आणि 3 9, 9 1 9, 9 2 18. उत्तर आलं विद्यार्थी मित्रा
2 किती आलं 2 तास. म्हणजेच ते हौद भरण्यासाठी किती तास लागत आहेत 2 तास लागत आहेत. आता जर याला मिनिटामध्ये जर विचारलं असतं तर याला मिनिटामध्ये कन्वर्ट करावं लागेल. एका मिनिटामध्ये किती एका तासामध्ये किती मिनिट असतात 60. म्हणजे 60 गुणिले 2 120 मिनिटे असं पण असू शकते. सांगण्याचा तात्पर्य काय आहे तर ऑप्शन मध्ये जे उत्तर आहे त्यावर तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता, हे लक्षात असू द्या. त्यानंतर पहा मित्रांनो, समोरचा प्रश्न काय म्हणतो 2 पाईप. आता पहिल्या पाईपाचं नाव काय आहे अ आणि दुसऱ्या पाईपाचं नाव काय आहे ब. एक पाण्याची टाकी भरण्यासाठी अनुक्रमे 36 तास व 45 तास लावतात. जर दोन्ही पाईप मधून एकाच वेळी पाणी सोडले असता ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल. आता मित्रा प्रश्न तेच आहे पण नळाच्या ऐवजी इथं काय विचारलं पाईप विचारलं. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी पहिला नळ दुसरा नळ असं विचारत होतं. या ठिकाणी पाईपाचं नाव दिलेलं आहे अ आणि ब. म्हणजे काय मला प्रश्न काय सांगायचा आहे की मला हे सांगायचं आहे मित्रा तुला की प्रश्न फिरू शकतात आणि प्रश्न जरी फिरवले तरी तुला उत्तर आलं पाहिजे. आता पहिल्या पाईपाने एखादा आपल्याला टाकी भरायची असेल तर किती तासामध्ये भरत आहे 36 म्हणून या ठिकाणी 36 लिहून घे. त्यानंतर गुणिले दुसऱ्या पाईपाने ती दिलेली टाकी भरायची असेल तर किती वेळ लागतो 45 तास लागतात म्हणून 36 गुणिले 45 सुरुवातीला करून घे. त्यानंतर काय करणार छेदामध्ये 36 अधिक 45 हे आपल्याला करून घ्यावं लागेल. आता मित्रा पहा बघ व्यवस्थित लक्ष दे. आता 36 गुणिले 45 केलं तर त्याचा गुणाकार भरपूर मोठा येतो. आपण काय करू याचे अवयव पाडून घेऊ. 9 चोक 36 बरोबर आहे. त्यानंतर गुणिले 45 चे पण तसंच पाडू. 9 पाचे 45 अवयव पाडले. आता भागिले मित्रा बघ 36 आणि 45 या दोघांची काय करणार बेरीज करणार. 36 आणि 45 ची बेरीज येते 81. किती येते 81. आता बघ विद्यार्थी मित्रा 9 गुणिले 4 आणि गुणिले 9 गुणिले 5 म्हणजेच 9 चौक 36 आणि 9 पाचा 45 भागिले 81 चे अवयव पाडून घेऊ. 9 9 81. मित्रा बघ अंशातले 9 छेदातले 9 अंशातले 9 छेदातले 9 काय झाले कटले कॅन्सल झाले. कोण उरलं बरं अंशामध्ये 4 गुणिले 5 छेदात कोणी उरलं का नाही. म्हणजेच 4 पंचे 20 किंवा 5 चोक 20 20 तास लागतात. ते दोन्ही पाईपानं जर एखादी टाकी भरायचं असेल तर आपल्याला किती तास लागतात 20 तास लागतात. हे लक्षात असलं पाहिजे मित्रा. जर हे लक्षात असेल तर तू कसलेही प्रश्न जरी विचारले किंवा त्या टाइप मध्ये कितीही जरी प्रश्न फिरून विचारला तरी तू त्याला सॉल्व्ह करू शकतोस. हे तुम्हाला लक्षात असू द्या. त्यानंतर पहा एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते तर दुसऱ्या नळाने ती टाकी 12 तासात भरते. तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी पूर्ण भरेल. किती तासामध्ये पूर्ण भरेल अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. मित्रा हे 8 आणि 12 आपल्याला भरपूर वेळेस येऊन गेलेला आहे. आता उत्तर तुला पण पाठ झालं असेल. तुला माहित आहे की बाबा पहिल्या नळाचा जो तास आहे तो तास दिला म्हणून 8 लिहिला. त्यानंतर गुणाकारामध्ये आपण काय करणार दुसऱ्या नळाचा जो तास आहे तो लिहून घेणार. म्हणजेच 8 गुणिले 12 भागिले 8 अधिक 12 असं करून घे. त्यानंतर 12 8 96 आणि 12 आणि 8 20 असं झाल्याच्या नंतर याचे अवयव पाडून घे. 24 गुणिले 4 24 चोक 96 आणि 5 गुणिले 4 5 चोक 20 4 4 कटले 24 भागिले 5 असं पण उत्तर असू शकते किंवा 5 न तू 24 ला भाग जे काही पॉइंट मध्ये उत्तर येईल ते पण असू शकते किंवा पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये काढायचा असेल तर छेदात 5 लिहि 5 चोक 20 24 होण्यासाठी 20 ला 4 ऍड करावं लागतात म्हणून 4.4/5 यापैकी कोणतं जे उत्तर तुला ऑप्शन मध्ये दिसेल ते उत्तर तू लिहू शकतोस. हे लक्षात असलं पाहिजे. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो
आता हे प्रश्न सुरू करण्याच्या पूर्वी मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो एक सूचना सांगू इच्छितो की जर आपले लेक्चर तुम्हाला आवडत असतील तर लगेच आपल्या लेक्चरला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लेक्चर पोहोचवण्याचा प्रयत्न करा, शेअर करण्याचा प्रयत्न करा। पहा प्रश्न काय म्हणतो, दोन नळ एक टाकी अनुक्रमे 2 तास आणि 3 तासात भरू शकतात। दोन्ही नळ रिकाम्या टाकीत सोबतच उघडले हे लक्षात असू द्या। तर ती टाकी भरायला किती वेळ लागेल अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। प्रश्न कसा फिरून विचारला मित्रा, पहा की 2 नळ आहेत आणि एक टाकी आहे, ते पहिला नळ अनुक्रमे असं सांगितलं म्हणजे पहिला नळ 2 तासामध्ये ती टाकी भरत आहे, दुसरा नळ 3 तासामध्ये भरत आहे आणि दोन्ही जर सोबत एकदाच जर चालू केले तर ती दिलेली टाकी किती तासामध्ये भरेल असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। तुला माहित आहे काय करणार, पहिला नळ मग 2 तास, त्याचा जो तास दिलेला आहे तो तास लिहून घे, मिनिट लिहून घे, जे काय आहे ते लिहून घे। 2 गुणिले 3 3 आणि भागाकारामध्ये काय करणार 2 अधिक 3 बरोबर आहे। मग उत्तर तुला माहित आहे मित्रा 2×6 किंवा 3 दोन्ही 6 भागिले 3 आणि 2 5। उत्तर मित्रा असं पण असू शकते 6/5 किंवा याला जर आपण काय करणार बरं, पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये करायचं असेल तर पहा 5 1 5 आणि 5 मध्ये 1 मिळवा तेव्हा उत्तर किती येणार 6 म्हणजेच 1.1/5 असं पण असू शकते विद्यार्थी मित्रा, किंवा 5 न 6 ला भाग जे उत्तर पॉइंट मध्ये येईल ते पण असू शकते। सांगण्याचा तात्पर्य काय आहे, सांगण्याचा तात्पर्य एवढाच आहे की आपल्याला ऑप्शन पाहायचं आहे, ऑप्शन बघायचं आहे आणि ऑप्शन बघून जर उत्तर अपूर्णांकामध्ये असेल तर अपूर्णांकाचं उत्तर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये असेल तर पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं उत्तर सिलेक्ट कर किंवा पॉइंट मध्ये असेल तर पॉइंटचं उत्तर सिलेक्ट कर। मित्रा माझा फक्त उद्देश एवढाच होता की तुला गणित समजले पाहिजेत किंवा ज्या टाइप मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात हे मला तुला समजून सांगायचं होतं, म्हणून मी हे आजचं लेक्चर विद्यार्थी मित्रा तुझ्या समोर आणलेलं होतं। आता जाता जाता नेहमीप्रमाणे एवढं सांगू इच्छित आहे की आपले लेक्चर आवडत असतील किंवा मी शिकवलेले तुम्हाला समजत असेल तर नक्कीच आपल्या लेक्चरला लाईक करा, एखादी कमेंट करा आणि तुम्हाला काही डाऊट असतील तर तेही कमेंट करून सांगायला विसरू नका मित्रांनो। आणि चॅनलवर नवीन आला असाल किंवा तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं राहिलं असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा जेणेकरून जे काही आपल्या चॅनलवर व्हिडिओज अपलोड होतील किंवा असे नवनवीन ट्रिक्स आपल्याला शिकायला भेटणार आहेत आणि 4-2 विद्यार्थ्याला नाही तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपली ही लिंक शेअर करा। धन्यवाद, पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओसह। धन्यवाद।